दिल्ली शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील सर्व खासदारांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्या भेटीनंतर झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात संसदेत झालेली पवार-मोदी भेट आणि त्यानंतर पवारांच्या खासदारांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट आणि त्यानंतर रेवती सोळ्यांच्या रिसेप्शनला स्वतः पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांची उपस्थिती या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। सगळ्यांची चर्चा करतात, सगळ्या खासदारांची चर्चा करतात, नवीन काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या असतील तर त्या आम्हाला त्यासाठी अवगत करून देतात। निश्चित ही कॅज्युअल बैठक होती, त्यामुळे ही रुटीन ही प्रत्येक अधिवेशनाला आम्ही ज्या पद्धतीने भेटतो त्या पद्धतीने। सर, पण या बैठकीपूर्वी तुमच्या सर्वांची पंतप्रधानांसोबत पण भेट झाली आहे, तर त्यामुळे ही बैठक जरा महत्वाची आहे। मी आपल्याशी सविस्तर बोलले, माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपल्या सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघतात की अशा रेग्युलर बैठका होत असतात। मोदी साहेबांकडे मांडले विषय तेच पवारसाहेबांना आणले आणि काय वेगळी चर्चा झाली? काय नाही, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत, प्रलंबित विषय काय आहेत, सीएमशी बोलण्याचे त्याविषयी चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक लक्षवेधी घटना घडली आहे। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनिकेत जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक सुरू होती। ही बैठक सुरू असतानाच अचानकपणे सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही खासदार चालू बैठकीतून बाहेर पडले। त्यानंतर दोघेही एकाच कारमधून निघून गेलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सुप्रिया सुळेंचा प्रभाव असतो, तर राष्ट्रीय सरचिटणीस असल्यामुळे भाजपच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये विनोद तावडे सहभागी असतात आणि याच कारणामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे केवळ एका बैठकीला जात होते, त्यात राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय। बैठकीतून निघताना ताई आणि भाजपचे नेते विनोद तावडे त्यांनी एका गाडीतून प्रवास केलाय, तर ते एका बैठकीला चालले होते आणि त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही। थँक्यू सर, बैठकीतून निघताना ताई आणि भाजपचे नेते विनोद तावडे त्यांनी एका गाडीतून प्रवास केलाय, तर ते एका बैठकीला चालले होते आणि त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही। थँक्यू तावडे आणि सुप्रिया सुळे एकत्र प्रवास केलाय त्यांनी, त्यांच्या स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती म्हणून एकत्र केलं असतं। म्हणजे त्यांच्या त्यांच्या स्टँडिंग कमिटीची आता क्लोजअपची मीटिंग होती उद्या रिपोर्टसाठी, फायनान्स कमिटीची, त्यासाठी जाणार असेल ते सांगून गेले त्यांच्या जेपीसीच्या संदर्भात। जेपीसी त्यांनी लवकर का जातो याचं कारण दोघांनी सांगताना हे सांगितलं। ही एका बैठकीत येस। दरम्यान जलजीवन मिशनच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे। जलजीवन मिशनचा खर्च केंद्र आणि राज्यानं 50% उचलायला हवा अशी मागणी यावेळी समोर आली आहे। याच मागणीवरून राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले। ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम पूर्ण नाही केलं त्यांना पिनलाइज करण्यात आलं पाहिजे, तोही विषय मीटिंगमध्ये गाजला आहे। परंतु एकंदर माझ्या लोकसभा असेल, महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विशेषतः ग्रामीण भागातील सगळे जिल्हे असतील, आम्हाला सगळ्यांना एक विश्वास माननीय CR पाटील साहेबांनी दिला की येत्या काही महिन्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या पूर्ण होईल। कॅबिनेट मिनिस्टर CR पाटील साहेबांनी उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये कुठल्याच सांसदच्या समाधान झालेलं नाही आहे आणि दोन्ही डबल इंजिनची सरकार असल्यानंतरही दोन्ही मंत्र्यांमध्ये ताळमेळ दिसायला नाही। मी जे प्रश्न केला की आम्ही 2024मध्ये सर्व योजना मंजूर करून घेतल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतरही आमचे सर्व प्रपोजल व्यवस्थित आहे, आम्ही वेळेच्या आतमध्ये सर्व पैसे आपली मागणी केलेली आहे, त्यानंतरही 65 कोटी रुपये आमचे निधी केंद्राकडे अडकून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।